हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील मसोडमध्ये भाजपचे युवा तालुका अध्यक्ष माधव भालेराव यांच्या घरावरती हल्ला झालाय। घर जाळण्याचा प्रयत्न करत माधव भालेराव यांच्या वडिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे। आमदाराचं नाव सांगून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे। मी त्या दिवशी बाळापूर येथे होतो। नंतर घरून फोन आला की तुमच्या वडिलांना मारहाण झाली म्हणून जीव घेण्याचा प्रयत्न केला असा। त्याच्यामध्ये बरेचसे असे 10-20 कार्यकर्ते आहेत तिथं की ते म्हणतात आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात आम्ही संतोष बांगरचे माणसं आहेत, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही। खरंच झालं ते। आम्ही 3-4 वेळेस पोलीस स्टेशनला गेलो, आमचं काही झालं नाही। त्याने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। आमचे वडील सिरियस असताना त्याने खोटा गुन्हा दाखल केला। आणि शाळेत असलेले लेकरं, दवाखान्यात एक ॲक्सिडेंटनं मुलगा ॲडमिट होता, त्याचं सुद्धा नाव टाकलं। आणि आता सतत ते काय म्हणतात तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करून तुमचे घरदार फुकून तुम्हाला वावर घरदार गाव सोडायला होतो।